आजकाल शिक्षण खूप मागलेलं आहे, मात्र गरिबांसाठी जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ते कुठेतरी लहान मुलांना घडवण्याचं काम करते। परंतु या ठिकाणी एक चांगल्या शिक्षिका आहेत आणि त्यांच्या आवडत्या मॅडम आहेत विद्यार्थ्यांच्या, आणि त्या शिक्षिकेची बदली झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे। आणि या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की जर मॅडमांची बदली झाली तर आम्ही शाळेत येणार नाही, आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसलाच या ठिकाणी शाळा भरू। आपण विद्यार्थ्यांशी बोलूया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगाल बेटा तू? साहेब आमच्या टीचर खूप प्रेमळ आहे। आमच्या टीचरांचे नाव उज्ज्वला दायराम सावकार आहे। आमच्या टीचर मी कुठेच अशा टीचर पाहिलं नाही की चंद्र दाखवतात, सूर्य दाखवतात। मुंबईवरून लोक येतात आम्हाला सूर्य दाखवला, टीचरच सांगतात की आमच्या मुलांना हे बघायचं। टीचर आम्हाला खूप लाड करतात, टीचर आम्हाला भरपूर शिकवतात। त्याच्यामुळे टीचर आम्हालाच पाहिजे। टीचरांची जर बदली झाली आम्ही इथेच शिक्षण करू, आम्ही कुठेच जाणार नाही, फक्त इथेच येऊ। मुलाला जळगावले आणते सर्व दप्तर नसलं, आमच्या मुलाजवळ दप्तर निवत, मॅडमनी दप्तर आणलं, त्याला दिलं, बेटा तू का नाही आला शाळेमध्ये। साहित्य टीचर आम्हाला सगळं शैक्षणिक साहित्य पुरवतात आणि आमच्या वर्गात ग्रंथालय पण आहे। आमच्या टीचर आम्हाला लॅपटॉप चालवू देतात, कॅम्प्युटर चालवू देतात। इंग्लिश मीडियम मधून काढून इथं मराठी शाळेमध्ये फक्त सावकारे मॅडमांच्या गॅरंटीवर भरोश्यावर टाकलेले आहेत। महाराष्ट्र शासन मराठी शाळा बंद करतात का? अशाच टीचरांना बदली करून टाकतात। जर मुलांमध्ये शिक्षणाचं चूत लावायची आणि त्याला विचून द्यायची, हे सर चुकीचं आहे। नमस्कार, मी ऐश्वर्या प्रशांत साळुंके। जेव्हा मला आजच सकाळी माहिती पडलं की मॅडमांची बदली होत आहे, तर मी तत्काळ माझ्या गावाहून निघाले आणि इथे डायरेक्ट ऑफिसमध्ये पोहोचले। कशासाठी करावी बदली? कारण त्या महिलेने फक्त समाजातल्या गोरगरिबांच्या मुलांना झोपडीतून बाहेर काढलं आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या स्वखर्चाने करतायत, यासाठी हा त्यांचा गुन्हा ठरतोय का? बघा, कारण एवढी मुलांना ते सोडून दाखवतायत आपल्यासारख्यांना, जो आपल्याला सुद्धा जमणार नाही ते एवढी मुलं मॅडमांच्या शिक्षण घेऊन ते मुलं सॉल्व्ह करतायत। पण सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांची बदली तात्काळ थांबवली पाहिजे।